नमस्कार. मी निवेदिका अश्लेषा अडसड. हिंदी मराठी सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग वळूया आजच्या ठळक घडामोडींकडे. यवतमाळच्या दोंदलकर कुटुंबियांच्या घरी 100 ते 110 वर्षांपासून गौरी महालक्ष्मीची अखंडित परंपरा. यवतमाळ येथील अग्रवाल लेआउट परिसरात राहणाऱ्या जानराव चंपतराव दोंदलकर यांच्या निवासस्थानी यंदाही गौरी महालक्ष्मीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. या उत्सवामागे जवळपास 100 ते 110 वर्षांची जुनी आणि समृद्ध परंपरा आहे. या परंपरेची सुरुवात सुमारे 110 वर्षांपूर्वी जानराव दोंदलकर यांचे वडील स्वर्गीय चंपतराव डोमाजी दोंदलकर यांनी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत ही परंपरा अविरत सुरू आहे. जानराव दोंदलकर आणि त्यांच्या पत्नी यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा पुढे सुरू आहे. तसेच त्यांच्या पुढील पिढीचे सदस्य मुलगा सतीश दोंदलकर, नितीन दोंदलकर आणि मुलगी गौरी आणि गायत्री हे सर्वजण मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने या उत्सवात सहभागी होतात. हा उत्सव 3 दिवस चालतो. या काळात दोंदलकर कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येतात. गौरी महालक्ष्मीची पूजा आणि इतर धार्मिक विधी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडतात. या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन आनंद वाटून घेतात. ही केवळ एक परंपरा नसून कौटुंबिक एकता आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. जुन्या पिढीने सुरू केलेला हा वारसा नव्या पिढीकडूनही तितक्या श्रद्धेने जपला जात आहे. आमच्याकडे 104 वर्षापासून महालक्ष्मीची स्थापना आहे आणि त्यापूर्वी म्हणजे मी ते एक शिक्षिका म्हणून आहे इथे जिल्हा परिषद शाळेला. त्यापूर्वी आम्ही 15 दिवसापासून तयारीला लागतो, अगदी आनंदाने मनापासून सगळ्यांना घेऊन. आणि आमच्या परिवारातले सगळे सदस्य हसत खेळत सगळे आम्ही महालक्ष्मीची खूप आनंदाने तयारी करतो. आणि 104 वर्षापासून आमच्याकडे महालक्ष्मी आहेत. आमच्याकडे महालक्ष्मीचं आगमन होण्याच्या 1 महिन्यापूर्वीच आम्ही अगदी उत्सुक असतो, कधी येणार कधी येणार कधी येणार, अगदी उत्सुकतेने वाट बघत असतो आणि सगळे आनंदी असतो येण्याची. तिच्या स्वागताची आम्ही सगळे आतुरतेने वाट बघत असतो. आम्ही ब्राह्मणांच्या त्या विधीपूर्वकच त्यांच्या विधीपूर्वकच जे ते म्हणतील त्यानुसार आम्ही महालक्ष्मीचं पूजन करतो. आमच्याकडे महालक्ष्मींचा फुलोरा असतो, नंतर त्यांच्या 16 भाज्या 16 चटण्या आणि पूर्णाचा नैवेद्य वगैरे हे सगळं आम्ही करतो. हा, त्यांचे ते इतके ज्वलंत अनुभव माझ्या पाठीशी आहेत की म्हणजे आधीची जी परिस्थिती होती तिने आमच्या लाईफमध्ये इतका आनंद आणि म्हणजे खूप असा आनंद निर्माण केलेला आहे आणि खूप म्हणजे असं परिस्थिती खूप चेंज करून टाकलेली आहे. सगळीकडे शांतता, स्थिरता आणि धनधान्य आणि आरोग्य वगैरे सगळं तिने दिलेलं आहे आम्हाला. गौरीच्या यायच्या अगोदर 1 महिन्यापासून पूर्ण तयारी सुरू होते. त्याच्यानंतर ती आल्यानंतर पहिल्या दिवशी तिची स्थापना होते आणि दुसऱ्या दिवशी तिची प्राणप्रतिष्ठाची पूर्ण पूजा होते. त्यामध्ये पूर्ण 16 नैवेद्य वगैरे सगळं काही दिलं जातं. तिसऱ्या दिवशी तिचं विसर्जन असतं आणि मग विसर्जनानंतर 4थ्या-5व्या दिवशी आम्ही राशीचं ठेवतो. तिसऱ्या दिवशी हळदी कुंकाचं पण ठेवतो आणि मग प्रसादामध्ये तर तसं तिचं आंबिलीचा सगळ्यात जास्त मान असतो. गौरी महालक्ष्मीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होतो. 3 दिवसांच्या या सणामध्ये घरोघरी आनंदाचे वातावरण असते. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेनुसार ज्येष्ठ गौरी म्हणजेच महालक्ष्मी आपल्या माहेरवाशीण म्हणून येतात अशी श्रद्धा आहे. त्यांचे आगमन म्हणजे जणू काही घरात समृद्धी आणि चैतन्य घेऊन येणे. या उत्सवासाठी घरोघरी जय्यत तयारी केली जाते. घराला आकर्षक फुलांनी, रांगोळ्यांनी आणि रोषणाईने सजवले जाते. गौरींच्या आगमनासाठी पारंपरिक वाटेवर लहान पाऊले काढली जातात, जी त्यांच्या आगमनाचे प्रतीक मानली जातात. अनेक घरांमध्ये गौरींचे मुखवटे तयार केले जातात आणि त्यांना नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि आकर्षक फुलांनी सजवले जाते. ही मूर्ती केवळ पूजेचे साधन नसून ती घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेम आणि आदराने सजवली जाते. गौरींच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या आणि पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य तयार केला जातो. हा नैवेद्य माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरींसाठी विशेष असतो. पुरणपोळी, लाडू, करंजा असे अनेक पदार्थ या दिवशी बनवले जातात. घरातल्या स्त्रिया मोठ्या उत्साहाने हे पदार्थ तयार करतात आणि संपूर्ण कुटुंबासोबत त्याचा आस्वाद घेतात. तिसऱ्या दिवशी गौरींना निरोप दिला जातो. उतरवणे किंवा विसर्जन असे याला म्हणतात. निरोप देताना पुढील वर्षी पुन्हा लवकर येण्याचे आवाहन केले जाते. हा क्षण काहीसा भावपूर्ण असतो, कारण 3 दिवसीय घरातील वातावरण चैतन्यमय करणाऱ्या या देवींना निरोप द्यायचा असतो.
हा सण केवळ धार्मिक विधींचा भाग नसून तो कौटुंबिक एकोपा आणि आनंदाचा उत्सव आहे. गौरी महालक्ष्मीमुळे कुटुंब एकत्र येते, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि नवीन आठवणी तयार होतात. या सणामुळे संस्कृती, परंपरा आणि नात्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होते. हिंदी मराठी